हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? चला, खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केला. आज विराटला क्लासला सोडायला चालले. खूप ऊन आहे आणि स्पेशल म्हणजे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज आमच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट झाली. 5th ॲनिव्हर्सरी आहे आणि विराटचे बाबा पण घरीच आहेत. सेलिब्रेशन करायचं वगैरे अजून काही ठरवलं नाही आहे. बघू काय होतं. तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुला नाही जायचं क्लासला तर कोण जाणार आहे? पप्पा क्लासला जायला नको म्हणतोय कारण ओम शिकू वगैरे कोणी नाही. Textbook you did not bring? One book it is. One book only given to me. Forgot. Why are you doing that? लो Tomorrow you are going to bring, huh? No. Give me the bag. तर चला, विराटच्या क्लासमध्ये बसलेली मी. शेवटी दोघंच राहिलेले होते आणि टीचर होमवर्क देत होती त्यांना. तर विराट माझ्या पुढे असा मस्त शांत बसून अभ्यास करायचा ना. घरी जसं शांत बसत नाही. चॉकलेट बन. सांग ना काय काय बनवू. चॉकलेट खायचे. सगळंच खायचंय पण बनवू काय? चुकून द्यायचे. काय काय बनवू सांग. चपाती चॉकलेट चुकून खायचे. सूळ चोपून खायचंय. चुकून बरं. काय काय खायचे. काय काय बनवायचंय? भाजी, हां. चपाती, भात बना. दही बना. चाटू बना. हां, बस. गोड काही? भाजी बना. बरं, बस तिकडे बनवते मी. फरमाईश चालली आहे, हे बनव ते बनव. स्वयंपाक बनवायचे अजून खूप टाइम झालेले. बनवून घेते बाबा. प्लीज, तब्येत बरोबर नाही, पोट दुखायला लागते. तुम्हाला एक दाखवायचे. मी जेवण करत होते आणि विराट कुठे झोपते. पूर्ण घर रिकामी आहे. तिकडे बेडरूममध्ये एका कोपऱ्यात येऊन झोपलेलं आहे. इथे पंखा वगैरे काही नाही. तर चला, नाक्यावर आल्यावरती थोडं सामान घ्यायचं होतं आणि माझं गळ्यातलं जे पेंडेल होतं ते पेंडेल सोन्याचं, ते साखळी तुटलेली त्याची जॉईन करायला दिली होती. ते जॉईन करायला दिली होती, ते घ्यायला आले. तर पण सोनार हजर नव्हतं तर थोड्या वेळाने यायला सांगितलं. तर चालले मी. मला ज्वारीचं पीठ पण आणायचं होतं त्यामुळे तिकडे गिरणीकडे चालले. तिथेच भेटतं, डायरेक्ट दळून भेटतं. तर घ्यायला चालले. तसं तर मला स्टेशनरीमध्ये पण पेन वगैरे घ्यायची होती, घेऊन येते. तर आले स्टेशनरीमध्ये मला साडी पिन घ्यायचं होतं. तर साडी पिन घेतली. फेअर लवली पण घेतली. दिसली व्हिडिओमध्ये म्हणून सांगितलं. आणि थोडंफार सामान घ्यायचं होतं, घेतलं. आणि पटकन तिकडे ज्वारीचं पीठ पण आणायचं होतं. भाजीला घ्यायचं होतं, भाजीला पण घेतलं. आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहेत, केक कटिंग वगैरे करायची. तर तेच केक वगैरे सर्व तेच घेऊन येणार आहेत. तर मी थोडंसं सामान घ्यायचं म्हणून आलेली बाहेर. तर कॉल आलेला की केक वगैरे भेटत असेल तर तिथे बघ, पण इथे नाही भेटला. तर भाजीला आणि ज्वारीचं पीठ घेऊन येते. गिरणी इथेच आहे, चक्की इथेच भेटतो रेडीमेड. दळलेला असतं पहिलेच, ते घेऊन जायचं. चला, सेलिब्रेशन करायसाठी रेडी झाले. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आज सर्वांना बोलवलं होतं. इथे आमचे सर्व हे नातेवाईक आहेत. तर ननंदबाई, जाऊबाई आणि ननंदबाईची ननंदबाई पण आल्या होत्या. तर चला, छोटं सेलिब्रेशन झालं. केक कट वगैरे केला. तर चला, छोटं सेलिब्रेशन केलं. तर त्याच्यामध्ये यांच्यासाठी मी गिफ्ट पण आणलेलं होतं. तर छोटासा व्हिडिओ काढला. त्यात सॉन्ग वगैरे होते पण यात कट केलेला. तर त्यांना गिफ्ट वगैरे दिलं मी. केक कटिंग वगैरे केली. त्याच्यानंतर छोटीशी पार्टी होती, समोसा पार्टी. तर सर्व जवळचेच होते.
तर केक कटिंग केली, त्याच्यानंतर समोसा पार्टी झाली. जेवण वगैरे काही आम्ही बनवलं नव्हतं, कारण त्याच्या पहिले थोडं मंचुरियन खाल्लेलं आहे आणि नंतर याच्यावर समोसे पार्टी झाली. तर जेवण कशाचं जातं. आणि आमच्या गोलूरामनी भरपूर केक आणि चॉकलेट्स खाल्ले. तुम्हाला आमचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं प्लीज नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तर माझा पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा प्लीज. सेलिब्रेशन झालं, पार्टी वगैरे झाली, तर आता झोपायची तयारी. तरी दोघांची मस्ती चालूच होती. तर आमच्या गप्पा चाललेल्या थोडा वेळ. तर चला फ्रेंड्स, ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन वगैरे झालं, सर्व आले, समोसेची पार्टी होती. तर आजचा ब्लॉग इथे समाप्त होतो. आमचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.